ऑगस्ट परिक्रमा नेट प्रॅक्टिस. मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे. सेबीने आर्थिक व्यवहारामध्ये सहभागी होणाऱ्या कायदेशीर संस्थांसाठी कोणती ओळखकर्ता प्रणाली सुरू केली आहे? तर LEI लीगल एंटिटी आयडेंटिफायर सेबीनं चालू केलं. राजस्थानातील देगाना येथे कशाचे साठे सापडले? लिथियमचे. दूरसंचार उद्योगासाठी कोणते नवीन पोर्टल आहे? तर संचार साथी. ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? खोटी ग्रीन उत्पादने विकणे म्हणजे ग्रीन वॉशिंग. घाऊक किंमत निर्देशांक उत्पादने साठीच काढतात, सेवांसाठी काढत नाहीत. WPI. 2000 रुपयाच्या नोटेच्या मागील बाजूस कशा चित्र? तर मंगळयाना चित्र आहे. 2022-23 या वर्षात भारतात सर्वाधिक FDI सिंगापूरमधून आला. पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी 2019 धावली. मेकेदातू प्रकल्प हा तामिळनाडू राज्याने विरोध केलेला आहे. मेकेदातू प्रकल्प याला विरोध तामिळनाडूने दर्शवलेला आहे. भारतीय रेल्वेची कवच ही प्रणाली चालवण्यासाठी काम करणारी IRI सेट कुठे आहे? तर सिकंदराबादमध्ये. भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज जहाजाला MV एम्प्रेस नाव दिलेलं आहे. अयोध्येत कोणता थीम पार्क आहे? तर राम लँड. किरू प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर. किरू प्रकल्प चिनाब नदीवर. सुलोचना दीदी यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला? तर 2019चा महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मूळ भाषेतून इंग्रजीत भाषांतरित पुस्तकाला दिला जातो. कादंबरीसाठी, लघुकथा संग्रहासाठी. दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी भाषेसाठी देण्यात आला. फोर्ब्सच्या 2023च्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थान ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मिळालं. क्रिकेटमधील ICCचे मुख्यालय दुबईला आहे. 2023मध्ये होणाऱ्या 37व्या नॅशनल गेम्स कुठे होणार? तर गोव्याला. नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्सनं केलेलं आहे. संपूर्ण प्रशासन साधणारे पहिले राज्य केरळ आहे. राजा चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात कोणत्या भारतीय अभिनेत्रीने भाषण केले? तर सोनम कपूर यांनी. भारत कोणत्या देशात फुकोट जलविद्युत प्रकल्प विकसित करत आहे? तर नेपाळमध्ये. फुकोट प्रकल्प नेपाळ. युक्रेन रशिया युद्धात फुटलेले काखारोवा धरण कोणत्या नदीवर आहे? तर निपर नदीवर. 21व्या शतकातील आर्थिक भागीदारीसाठी कोणत्या देशांनी अटलांटिक घोषणापत्राची घोषणा केली? अमेरिका आणि UKने अटलांटिक घोषणापत्र आर्थिक भागीदारीसाठी. सबांग बंदर इंडोनेशियामध्ये आहे. SP हिंदुजा ही इंडसइंड बँक, अशोक लेलँड आणि गल्फ ऑईल यांच्याशी निगडीत आहेत. 2023मध्ये रौप्य महोत्सव साजरा करणारी कुटुंबश्री ही योजना केरळ राज्याची आहे. कुटुंबश्री योजना केरळ राज्याची आहे. चर्चेत असणारी ज्ञानवापी मस्जिद बनारसला आहे. उडान 5.1 याचा भर कशावर आहे? तर हेलिकॉप्टरवर आहे. 2023मध्ये 50,000 ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती मोहीम आहे? तर समर्थ मोहीम आहे. समर्थ. कोणत्या मंदिराच्या परिसरात सप्तऋषी मूर्ती आढळल्या? तर महाकाल मंदिराच्या परिसरात. NBH प्राप्त करणारे देशातील पहिले एम्स नागपूर. PM स्वनिधी योजना पथविक्रेत्यांसाठी आहे. मिशन माहीर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. UIDAIचे नवीन CEO अमित अग्रवाल. हरे कृष्ण हेरिटेज टॉवर हैदराबादला आहे. OPS क्लीन हे अंमली पदार्थाशी संबंधित आहे. देशातील सर्वात मोठे सौर शहर थिरुअनंतपुरम बनणार आहे. थिरुअनंतपुरम. अमृत धरोहर रामसर स्थळांशी संबंधित आहे आणि मिष्टी योजना खारफुटी संबंधित आहे. बाओबाब वृक्षाची झाडे तोडण्यास कोणत्या राज्याचे उच्च न्यायालयाने मनाई केली? तर मध्य प्रदेश. आशिया खंडातील पहिली सबसी रिसर्च लॅब मे 23मध्ये पुण्यामध्ये सुरू झाली. 2023मधील देशाचा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ऐरावत ठरला. ऐरावत. ग्रामीण भागासाठी जुगलबंदी AI चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केला. मायक्रोसॉफ्टचा AI चॅटबॉट जुगलबंदी.
पोखरण 2 या अणुचाचणीचे कोड नाव ऑपरेशन शक्ती होते. ऑपरेशन शक्ती पोखरण 2. आणि नाविक या दिशादर्शक प्रणालीत किती उपग्रह आहेत? तर 9 उपग्रह आहेत. आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो? 21 मेला. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस असतो, तर 26 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस असतो. 2023 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची नेमणूक झालेली आहे.